आणि या क्षणाची एक मोठी बातमी, खासदार नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या त्यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले आहेत। नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता त्यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत। निवडणुकांच्या नंतर पहिल्यांदाच नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र भेटत आहेत। नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश यावेळेला विधानसभेत निवडून गेलेत। आणि विधानसभा निवडणुकांच्या नंतर भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे हे पहिल्यांदाच भाजपचे राज्यातले सर्वोच्च नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी त्यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत। पुण्यात अन्य काही बातम्यांकडे, चिपळूणमध्ये माकडांनी मोठा हैदोस घातला आहे। परिसरातील घरांच्या छतावरील पत्र्यावर माकडांनी उड्या मारतायत, त्यामुळे घराचं नुकसान होतंय। दरम्यान नगरपालिकेनं माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। नांदेड जिल्ह्यामध्ये NCCF मार्फत 17 ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले। दरम्यान बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्याकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। लातूरमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं सोयाबीनची आवक वाढली। बाजारभावापेक्षा जास्त दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा प्रतिसादही वाढला आहे। भिवंडी मनपाकडून उड्डाणपूल स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। भिवंडी मनपाचे आयुक्त अजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जात आहे। लातूरमध्ये पोलीस मुख्यालय मैदानावर 28व्या पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे। या स्पर्धेतच कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यासह इतर ॲथलेटिक्स खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव आगारातून सुटणाऱ्या बस नियमित येत नसल्यानं तळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। बस अनियमित असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं हिरव्या भाजीपाल्याचे दर घसरले आहेत। पालकाच्या दरात 15 ते 20 रुपयांची तर कोथिंबीरीच्या दरात 25 ते 30 रुपयांची घसरण झाली आहे। राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे, मात्र भुसावळ शहरात याबद्दल कुठल्याही प्रकारची जनजागृती न करता कारवाईचा बडगा सुरू करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यातील माहोदळमध्ये काकानंच पुतण्याच्या डोक्यात काठीनं वार करत त्याची हत्या केली। दरम्यान शेतीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। थोड्या वेळात माझा सहकारी विशाल परदेशी घेऊन येतोय अशा काही खास बातम्या। तुम्ही दिवसभरात टीव्ही बघितला नसेल तर पुढच्या अर्ध्या तासात विशाल खास बातम्या देणार। विशाल, आज काय काय आहे? अगदी होय मिलिंद, आपण सत्ता स्थापनेच्या दृष्टीने होणाऱ्या घडामोडींवरती आवर्जून लक्ष ठेवून आहोत आणि अर्थात त्यातली अचूक बातमी पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। त्याबद्दलचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आता नजर डोक्यात मिलिंद हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महायुती सरकारचा 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। 5 डिसेंबरला 18 मंत्र्यांचा होणार शपथविधी। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह भाजपचे 10 तर सेना एनसीपीचे प्रत्येकी 4 मंत्री घेणार शपथ। काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावासाठी रवाना, तर आजची महायुतीची बैठक पुढे ढकलली। 2 दिवसांनी होणार बैठक। शपथविधी 5 डिसेंबरला, तर मग तोपर्यंत राज्य कुणाच्या भरोश्यावर? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा खोचक सवाल।
मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या 82 जागा निवडून आणलेल्या, पटोलेंनी 16वर आणून ठेवलं. काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज, अशोक चव्हाणांचा खोचक टोला. हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आता राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचं ओपन चॅलेंज. तर 5 वर्ष थांबायला सांगा, गोगावलेंचा पलटवार. नाना पटोले RSSचे एजंट, काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा आरोप. तर पटोलेंनी आरोपांवर बोलणं टाळलं. एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान, लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात काय बदल झाला? काँग्रेसच्या पराभवावर खरगेंकडून नाराजी व्यक्त. विधानसभेच्या निकालानंतर पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं 2 दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन. शरद पवार ही घटनास्थळी जाण्याची शक्यता. वक्फ बोर्डाला 10 कोटींच्या निधीचा प्रशासनानं काढलेला GR रद्द. तर नवीन सरकार येतात चौकशी करणार, फडणवीसांची माहिती. गोंदियात शिवशाही बसचा अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. तर 30 ते 35 प्रवासी जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत.